बोला बोला महाराज मराठीत. आज मी ताजुद्दीन बाबाच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे आणि त्यांना भेटून मला खूप आनंद वाटला. कारण त्यांनी जी गोष्ट एक सांगितली होती की समोरची व्यक्ती एखादं जर लेक्चर देत असेल किंवा दुनियाबद्दल जर माहिती सांगत असेल तर आपण हीच माहिती द्या म्हणून सांगण्यापेक्षा तुम्हाला काय माहिती आहे ते तुम्ही सांगा हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांचं मोठेपण दिसून आलं. आणि आत्मस्वरूपी जर पाहायचं असेल तर जात पात जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जात वीत कुळ शीळ मात भजे का त्वरित भावनायुक्त. ज्ञानदेवांनी सांगितली जात नाही, धर्म नाही, वीत नाही, कुळ नाही, आत्मा हाच परमात्मा आहे आणि आत्मा हा सर्वाघटी पूर्ण एक नांदतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की मग तो बाई असेल, पुरुष असेल किंवा एखादा पक्षी असेल, जो आत्मा आपल्यामध्ये आहे तोच आत्मा आपल्यामध्ये आहे. आपण फक्त पाहायला शिकायला पाहिजे, आत्मस्वरूपी पाहायला पाहिजे. हृदय मंदिरी मज जो पहाशी तयाशी होय माझी प्राप्ती. तेव्हा हृदयामध्ये बघितलं पाहिजे आणि त्यांना आत्मस्वरूपी पाहायला पाहिजे. तर या दुनियामध्ये, या जगामध्ये जर अंतर आत्म्याने जर प्रेम केलं तर या जगामध्ये कुठेही तो माणूस असला, आत्मस्वरूपी जर आपण त्यांना पाहिलो आणि आत्म्यापासून जर त्यांना आठवण केली तर त्यांची आणि आपली भेट होते. आणि ही भेट या एक जन्माची नसून अनेक जन्माची आहे. कारण फक्त जर भारताचा विचार केला तर 140 कोटी या भारतामध्ये जनता आहे आणि आम्ही एकत्र काय येतो तर ते पूर्व जन्माचे संकेत असतात. म्हणूनच आपण एकत्र येतो आणि एकत्र बसून बातचीत करतो. जर बोलायचं जर म्हटलं तर तासन तास आपण बोलू शकतो याच्यावरती, पण मी आता इथंच थांबतो. जय श्री कृष्ण.